कृष्ण रूप पाहता लोचती
सर्व भावे हरि भक्त समाज में सर्व भावे
न सांगता करी सर्व काम भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी मूर्ती उभा मागण्याची आस पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात महाराज भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम साठविला राहे हृदय संपुष्टी बाहेर धाकुटी मूर्ती उभा तुकोबारांचं बोलणं आहे काय म्हणतात महाराज की परमात्म्याची या ठिकाणी भक्त वत्सलता सांगतात ती भक्त वत्सलता सांगताना महाराज बोलून जातात की महात्म्यांचा जो काही अधिकार आहे की त्या अधिकाराचं सुद्धा या ठिकाणी महाराज वर्णन करतात की महात्म्यांच्या या अधिकारामुळं की अशा असणाऱ्या परमात्म्याला जो सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही असा असणारा परमात्मा मात्र यांच्या अधिकारामुळं यांच्या भक्तीमुळं की त्या परमात्म्याला सुद्धा काय करावं लागतं की न सांगता करी सर्व काम की जो परमात्मा सहजासहजी कोणाला प्राप्त होत नाही किंबहुना या परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता अनेक जण अनेक प्रकारचे सायास करतात मात्र असा असणारा परमात्मा कोणाला प्राप्त होत नाही मात्र असा असणारा परमात्मा या भक्तांचा या महात्म्यांचा विचार करता यांच्या समागमात राहतो नुसता समागमात राहतो का महाराज म्हणतात नाही तर काय करतो या महात्म्यांनी या भक्तांनी काम सांगावं आणि या परमात्म्याने ते ऐकावं की न सांगता तरी सर्व काम की महाराज म्हणतात हा अधिकार किंबहुना हा परमात्मा तेवढा या भक्तांच्या अंकित का होतो तर महाराज त्याचं कारण सुद्धा सांगतात की असा असणारा या भक्तांचा या महात्म्यांचा अधिकार कारणीभूत आहे की भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सर्व काम की महाराज बोलून जातात याला कारण काय असेल तर या महात्म्यांची सर्व भावानं असणारी या परमात्म्यावरची भक्ती ती याला कारणीभूत आहे की हे महात्मे काय करतात की भक्त समागमे सर्व भावे हरी की हे महात्मे सर्व भावानं या हरीला या परमात्म्याला भजतात याचं भजन करतात अन्य दुसरा विषय या ठिकाणी ते महात्मे घेत नाहीत म्हणून असा असणारा परमात्मा काय करतो तर या भक्तांना अंकित होतो अंकित होऊन काय करतो की या महात्म्यांनी एखादी इच्छा व्यक्त करावी ती या महात्म्यांच्या मनातली इच्छा परमात्म्यानं काय करावं पूर्ण करावी की न सांगता करी सर्व काम की जो परमात्मा अनेक जणांनी अनेक प्रकारचे सायास केले
तो मात्र परमात्मा या भक्तांचा या महात्म्यांचा विचार करता की सहजासहजी प्राप्त होतो, नुसता सहजासहजी प्राप्त होत नाही म्हणतात की उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोनिया, की असा असणारा परमात्मा या महात्म्यांचा जो काय भाव आहे की सर्व भावाने हे महात्मे भजन करतात. म्हणून हा परमात्मा काय करतो तर जसे हे महात्मे सर्व भावाने या परमात्म्याचं भजन करतात तसाच हा परमात्मा सुद्धा सर्व भावाने यांची सेवा करतो म्हणतात. की न सांगता करी सर्व काम, की साठविला राही हृदय संपुष्टी, बाहेर धापुटी मूर्ती उभा. की महाराज म्हणतात की परमात्म्याचा स्वभाव आहे की पहारे हे दैवत कैसे, भक्ती पिसे भाविक पाचारिल्या सरीसे पावी, आईसी सवी बराडी. की असा असणारा परमात्मा काय आहे तर भक्तवत्सलच आहे की या भक्तांसाठी काहीही करायला तयार होतो. मात्र या ठिकाणी अवघड काय असं हा परमात्मा कधी येतो किंवा केव्हा प्राप्त होतो तर महाराज सांगतात की हाके सरसी पुढे लालोलिया स्तंभ पुढे, की पाचारिल्या सरीसे पावे आईसी सवी बराडी. की असा असणारा परमात्मा याला काय आवडत असेल तर याचं नामस्मरण आवडत आणि या नामस्मरणासाठी हा परमात्मा काहीही करायला तयार होतो. आणि या ठिकाणी या भक्तांचा या महात्म्यांचा विचार करता महाराज म्हणतात की या महात्म्यांनी तेच केलं म्हणतात. ज्या प्रकारची भक्ती परमात्म्याला आवडते ती भक्ती या महात्म्यांनी करून दाखवली. की त्या योगे काय झालं असेल जो असणारा परमात्मा अवघड आहे की तो असणारा सुद्धा परमात्मा यांचा विचार करता की भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करे सर्व भाव, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. विठ्ठल भक्त समागमे सर्व भावी हरी, न सांगता करे सर्व काम, साठविला राहे हृदय संपुष्टी, बाहेर धाकुटी मूर्ती उभा. की महाराजांचं बोलणं आहे की महात्म्यांच्या अधिकाराचं या ठिकाणी वर्णन करतात. की कोणतं वर्णन करतात की महाराज बोलून जातात या महात्म्यांचा अधिकार किती मोठा असेल ते सुद्धा या ठिकाणी सांगतात. की असा असणारा जो काय परमात्मा आहे की जो सहजासहजी कोणाला की मोठ्या मोठ्या लोकांचा विचार करता हा परमात्मा कुणाच्याही हाताला लागलेला नाही. मात्र असा असणारा परमात्मा या महात्म्यांचा विचार करता यांच्या भक्तीसाठी वेडा होतो. किती वेडा होतो की न सांगता करी सर्व काम. ते महाराज सांगतात अशी कोणती भक्ती या महात्म्यांनी केली की जो परमात्मा यांना अंकित झाला की न सांगता करी सर्व काम. की महाराज सांगतात की या महात्म्यांनी जी काय भक्ती केली ती विशेष असणारी भक्ती केली. की महाराज म्हणतात की भक्त समागमे सर्व भावी हरी, न सांगता करी सर्व काम. की महाराज सांगतात की या ठिकाणी भक्ती तरी कोणी केली तर फक्त याच महात्म्यांनी केली म्हणतात. की महाराज सांगतात की भक्त समागमे सर्व भावी हरी. की जे असणारे भक्त कोणते भक्त की या ठिकाणी महाराज बोलून जातात की ज्यांनी सर्व भावानं भक्ती केली की त्यांनाच हा परमात्मा अंकित झाला. की महाराज म्हणतात
की या ठिकाणी भक्त भक्त म्हणजे नेमके कोणाला म्हणायचं, की स्वतः भगवान या ठिकाणी वर्णन करतात की 4 प्रकारचे भक्तांचं वर्णन स्वतः भगवान सांगतात की चतुर्विधा भजन्ते माम ये जना सुकृतिनोर्जिनो आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। की भगवान स्वतः सांगतात की 4 प्रकारचे भक्त आहेत, की अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, की 4 प्रकारचे भक्त आहेत। महाराज म्हणतात या 4 भक्तांची भक्ती कशी आहे, की जशी यांचे हे भक्त आहेत तशी यांची भक्ती सुद्धा वेगवेगळी आहे म्हणतात। की ज्ञानोबा बोलून जातात, या सगळ्यांचं वर्णन करतात की अर्थ तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञास तो जाणावयाची लागी भजे, तिजे तेणे इच्छिजे अर्थ सिद्धी, आणि चौथियाचे ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्ता माझी पाही ज्ञानिया दो। ही 4 प्रकारचे भक्त आहेत, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी। की महाराज सांगतात अर्थ भक्त म्हणजे काय, अर्थ याचा अर्थ काय असेल, अर्थ म्हणजे संकट, संकट काळापुरती जे भक्त भक्ती करतात, परमात्म्याचं नामस्मरण करतात, त्यांना या ठिकाणी अर्थ भक्त म्हणायचं। की यामध्ये कोण येतं, तर तुम्ही आम्ही सर्वजण येतो। की या ठिकाणी आपल्याला नामस्मरण, आपल्याला असणारं या परमात्म्याचं भजन आपण कधी करतो, ज्या वेळेस आपल्याला काय संकट पडेल की त्यावेळेस या ठिकाणी आपण भजन करतो। इतर टायमाला ज्या वेळेस आपण सुखात असेल त्यावेळेस या परमात्म्याचं या भगवंताचं नामस्मरण आपल्याला आठवत नाही। की असणारं गजेंद्रांचं उदाहरण महाराज सांगतात, 1000 वर्ष त्या मगरी सोबत युद्ध केलं म्हणतात। की ज्या वेळेस त्यांना कळून चुकलं की आपली या ठिकाणी सुटका होत नाही, की त्यावेळेस त्यांनी सांगावं कोण असेल या ब्रह्मांडाचा चालक, की त्याने या ठिकाणी माझा उद्धार करा। तेव्हा 1000 वर्ष युद्ध केलं। की या ठिकाणी महाराज सांगतात अर्थभक्त म्हणजे असे असतात ज्यांच्यावर संकट येतं, संकट काळापुरतं या परमात्म्याचं नामस्मरण करतात, परमात्मा काय करतो, यांना प्राप्त होतो, यांचा उद्धार करतो आणि निघून जातो। जिज्ञासू भक्त महाराज सांगतात, जिज्ञासू म्हणजे काय, की हा परमात्मा कोठे राहतो, याला काय आवडतं, याची प्राप्ती करण्याकरता काय काय करावं लागतं, प्राप्ती झाल्यानंतर काय करावं लागतं, अशी ज्यांची इच्छा असते की त्यांना या ठिकाणी जिज्ञासू भक्त म्हणतात। की जिज्ञासू भक्तांचा विचार करता की जनकांचं उदाहरण सांगतात महाराज, की अशा असणारी भक्ती या जनकांनी केली म्हणतात। परमात्म्यानं पण काय करावं, त्यांची असणारी जी इच्छा जिज्ञासा पूर्ण करावी आणि निघून जावं। तिसरे असणारे अर्थार्थी, अर्थार्थी भक्त म्हणजे काय, आपल्या मनात एखादी इच्छा ठेवावी, ती पूर्ण करण्याकरता या भगवंताला परमात्म्याला शरण जावं, त्याचं असणारं नामस्मरण करावं, परमात्म्याला पण काय करावं की असणारी त्यांची इच्छा पूर्ण करावी आणि निघून जावं। की विभीषणांचं उदाहरण सांगताना महाराज सांगतात, लंकेचं राज्य प्राप्त व्हावं इच्छा होती, की असणाऱ्या प्रभूंना शरण आले, प्रभूंनी पण काय करावं, त्यांना त्या ठिकाणी लंकेचं राज्य द्यावं, मात्र या ठिकाणी हा परमात्मा त्यांच्या संगतीत राहिला का, महाराज म्हणतात नाही। की अशा असणाऱ्या अर्थार्थी की ज्यांची एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे महात्मे नामस्मरण करतात। चौथे असणारे ज्ञानी भक्त महाराज सांगतात, ज्ञानी भक्तांमध्ये कोण येतो, की महाराज सांगतात की जसं ज्ञानोबराने सांगितलं, हे 3 भक्त कसे आहेत, की अर्थ तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजे तेणे इच्छिजे अर्थ सिद्धी। की या 3 भक्तांचा विचार करता की यांच्या ठिकाणी कोणती ना कोणती इच्छा आहे,
म्हणून हे महात्मे नामस्मरण करतात. मात्र चौथ्या भक्तांचा विचार करता आणि चौथियाचे ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्ता माझी पाही ज्ञानी या जो, की महाराज सांगतात की या तीन भक्तांचा विचार करता असणारा हा ज्ञानी भक्त जो चौथा आहे, यांचा विचार करता यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इच्छा नसते. की या ठिकाणी शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणणी हरी झाले. की असणारे ज्ञानी भक्त कोण कोण येतात, तर असणारे शुक मुनी याज्ञवल्क्य की असणारे यांनी काय करावं, हरीशी जाणणी हरी झाले. की यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची इच्छा नव्हते म्हणतात. की यांना काय करायचं होतं, तर फक्त परमात्मा स्वरूप व्हायचं होतं. मग या ठिकाणी महाराज बोलून जातात. मग हा परमात्मा या तीन भक्तांकडे न थांबता की या चौथ्या भक्तांकडे जे असणारे ज्ञानी भक्त आहेत यांच्याकडे यांच्या संगतीमध्ये राहतो का? महाराज म्हणतात अशातली काही गोष्ट नाही. या चार भक्तांचा विचार करता आणि चौथी याची ठाई काहीच करणे नाही. म्हणून भक्ता माझी पाही ज्ञानी या जो, की ज्ञानी भक्तांचा विचार करता या चार भक्तांमध्ये ज्ञानी भक्त सर्वोत्तम आहेत. याचा अर्थ असा नाही की हा परमात्मा यांच्या संगतीमध्ये राहतोय. महाराज म्हणतात नेमका हा परमात्मा कोणत्या भक्तांच्या संगतीमध्ये राहतो, तर महाराज म्हणतात या तीन भक्तांपेक्षा ज्ञानी भक्त जरी सर्वोत्तम असले, उत्तम असले, म्हणून याचा अर्थ असा नाही की हा परमात्मा यांच्या संगतीमध्ये राहतो आणि यांनी सांगितलेली कामं पूर्ण होतो. महाराज म्हणतात पण नेमकं कोणत्या भक्तांच्या ठिकाणी हा परमात्मा राहतो, तर महाराज सांगतात की या चारी भक्तांचा विचार करता की प्रत्येकाची एक काही ना काही इच्छा आहे. की चौथ्या भक्तांचा विचार करता की यांना काय करायचं होतं, तर हरी श्री जाणणी हरी झाली. की यांची सुद्धा एक इच्छा होती की परमात्मा प्राप्ती व्हावी आणि त्या परमात्म्यानं काय करावं, तर आपल्याला परमात्मा स्वरूप करून घ्यावं. म्हणजे यांची भक्ती कशी होती, तर एक प्रकारचा स्वार्थ होता म्हणतात यांच्या भक्तीमध्ये. की आपला या ठिकाणी उद्धार व्हायला पाहिजे. मात्र महाराज म्हणतात अशी असणारी भक्ती या परमात्म्याला आवडत नव्हती. हा परमात्मा कोणत्या भक्तांच्या संगतीत राहिला, की समागम त्यांचा दरिला अनंते जिही चित्ते वित्ते समर्पिली. की महाराज सांगतात की ज्यांनी या परमात्म्याच्या ठिकाणी चित्त वित्त की असणारा सर्व भाव यांच्या परमात्म्याच्या चरणावर ठेवला, अशा असणाऱ्या भक्तांच्या संगतीमध्ये हा परमात्मा राहतो म्हणतात. अशी असणारी भक्ती तरी कोणी केली, की महाराज सांगतात परमात्म्याला अभिप्रेत असणारी भक्ती ज्या महात्म्यांनी केली त्या भक्तांच्या संगतीमध्ये, त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये हा परमात्मा राहतो. की ज्यांनी आपल्या पुरता विचार न करता पूर्ण जगाचा विचार करता भक्ती केली, अशा असणारी भक्ती या परमात्म्याला अभिप्रेत होती म्हणतात. नाहीतर महाराज सांगतात या महात्म्यांची अवस्था तेवढी होती म्हणून हा परमात्मा त्यांच्या संगतीमध्ये राहिला. की पांडुरंग ध्यानी पांडुरंग Hare
हा परमात्मा यांच्या समागमामध्ये का राहिला, तर महाराज बोलून जातात की जिही चित्ते वित्ते समर्पिली, की पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, की धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त तुझा नाही विचार, एका जनार्दनी नित्य हरीचे कीर्तन, आसनी शयनी सदा हरीचे चिंतन. की या महात्म्यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असं, की तुका म्हणे जना सकळा सहित घेऊ अखंडित प्रेम सुख. आपल्या पुरता विचार न करता या महात्म्यांनी काय केलं असं, की उपकारासाठी केले हे उपाय, येणे विनकाय जाड आम्हा. की असणाऱ्या या सर्व असणाऱ्या जगाची यांना चिंता लागली, की नरदेहाला आल्यानंतर जीवाची अवस्था पाहता की यांना वाईट वाटलं, की बुडता हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. की अशी असणारी भक्ती या महात्म्यांनी करून दाखवली म्हणतात. की भेदभाव तोडणी घेतला प्रेमाचा गरडा, शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी टाकला चाळा, हरी स्मरणाचे निबडे अंकित केले कळकाळा, एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. की सतत कृष्ण मूर्ती सावळी, खेळे ज्यांचे हृदय कमळी, शांती क्षमा दया जवळी, जीवे भावी अनुसरल्या. की ज्यांच्या ठिकाणी या तुम्हा जीवांचा विचार करता, की यांच्या ठिकाणी कळवळा होता म्हणतात. की शांती क्षमा दया जवळी, जीवे भावी अनुसरल्या. की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती, करीला भावीण प्रीती. की यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असं, हे महात्मे नामस्मरण करत होते, यांची अवस्था तेवढी झालेली होती की यांचा विचार करता असणारा अखंड असणारा नामस्मरण चालू होत. की ज्या योगे हा परमात्मा यांच्या समागमात यांच्या संगतीमध्ये राहत होता, मात्र यांच्या नामस्मरणाचं यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल, अखंड ना खंडे अभंग ना भंगे, तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. महाराज या ठिकाणी यांच्या भक्तीला असणाऱ्या नदीची उपमा देतात. नदीची उपमा देण्याचं कारण काय असं, या ठिकाणी महाराज सांगतात, नदी ज्याप्रमाणे तिच्या उगमापासून अखंड न थांबता समुद्राला मिळेपर्यंत वाहते, किंबहुना समुद्राची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा तिचं वाहन कसं असतं तर अखंड चालू असतं, त्याप्रमाणे या महात्म्यांची भक्ती म्हणतात. हे महात्मे काय करतात, परमात्मा प्राप्ती व्हावी म्हणून भक्ती करत नाहीत, म्हणून नामस्मरण करत नाहीत. त्यांना माहिती आहे नामस्मरण कशासाठी करायचं, की भाविक गे माय बोळ्या गुणाचे, आवडे तयाचे नाम घेता तयासी. या परमात्म्याला आपण नामस्मरण केलेलं आवडतं म्हणून हे महात्मे काय करतात तर नामस्मरण करतात. की या परमात्म्याची प्राप्ती व्हावी, हा परमात्मा आपल्याला प्राप्त व्हावा, त्यांना आपला उद्धार करावा ही त्यांच्या ठिकाणी इच्छा नसते, म्हणून हा परमात्मा न सांगता करी सर्व काम. असणारी अद्वैत भक्ती परमात्म्याला अभिप्रेत आहे म्हणतात. ती या महात्म्यांकडे घडते, ती महात्म्यांकडून घडल्यामुळं हा परमात्मा काय करतो, न सांगता करी सर्व काम. हा परमात्मा यांच्या ठिकाणी यांना प्राप्त व्हायचा आहे म्हणून हे महात्मे नामस्मरण करतात. अशातली काही गोष्ट नाही म्हणतात. हा परमात्मा की संता घरी देव काम धंदा करी, पितांबर धरी वरी छाया. हा परमात्मा त्यांना प्राप्तच आहे, मात्र या ठिकाणी मग यांनी भक्ती करायचं कारण काय असेल, की ज्याप्रमाणे पाहिलं आपण
की नदी ज्याप्रमाणे तिच्या उगमापासून समुद्राला मिळेपर्यंत वाहत असते, त्याप्रमाणे या महात्म्यांची भक्ती आहे. का फेडीत पापताप पोखीत तिरीची पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. नदीची उपमा देण्याचं कारण काय? समुद्राला मिळेपर्यंत तर वाहत असते, समुद्राची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा तिचं वाहन चालूच असतं. त्याप्रमाणे या महात्म्यांची सुद्धा भक्ती असते. परमात्म्याची प्राप्ती झाल्यानंतर यांचं नामस्मरण थांबतं अशातली काही गोष्ट नाही म्हणतात. अखंड असणार नामस्मरण चालू असतं म्हणतात. की तुका म्हणे गंगे मिळणे सिंधू. की महाराज सांगतात नदीची उपमा देण्याचं कारण काय असेल तर महाराज बोलतात नदी तर अखंड वाहत असतेच असते, मात्र ती वाहत असताना काय करते? का फेडीत पापताप पोखीत तिरीचे पादप. ज्याप्रमाणे नदी वाहताना तिच्या दोन्ही तीरावरच्या सर्व जीवांचा उद्धार करत जाते, त्याप्रमाणे हे महात्मे सुद्धा काय करतात? तुका म्हणे जना सगळा सहित घेऊ अखंडित प्रेम सुख, न पाही याती फळाचा विचार, भक्त करुणाकर ज्ञानाबाई. की असा असणारी भक्ती या महात्म्यांकडे घडते म्हणतात. नदीची उपमा देण्याचं कारण काय असं की तिच्या जवळ पाणी प्यायला वाघ आला तरी सुद्धा ती काय करते? तिची तहान भागवतेच, त्या वाघाची सुद्धा तहान भागवते, आणि शेळी आली तरी सुद्धा त्याची सुद्धा तहान भागवते. या प्रकारे ज्यामध्ये नदी भेदभाव करत नाही, त्याप्रमाणे हे महात्मे काय करतात? कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता त्यांच्या संगतीमध्ये जे जे कोण जीव येतील त्या त्या जीवांचा हे महात्मे काय करतात? उद्धार करतात. की यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल? विशेष भक्ती या महात्म्यांनी केली म्हणतात. की घेऊ अखंडित प्रेम सुख. यांना परमात्मा प्राप्ती नव्हती अशातली काय गोष्ट नाही, मात्र या ठिकाणी महाराज काय म्हणतात? घेऊ अखंडित प्रेम सुख. की या महात्म्यांना काळजी पडली की या नरदेहाला आल्यानंतर जीवाची अवस्था पाहता या महात्म्यांनी काय केलं असेल तर जीवाला असणारा योग्य मार्ग दाखवून दिला. की यांनी कशा प्रकारची भक्ती केली? की कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. की जयांचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत आहे माझे, जय जन्म सहस्त्र ओळखीचे, एक वेळ मुखासी यावया. की जयाचे वाचे माझे आलाप, दृष्टी भोगी माझेची रूप, जयाचे मन संकल्प माझाची वाहे, माझिया कीर्तिवीण, जयांचे रीती नाही श्रवण, जया सर्वांग भूषण माझी सेवा. की असं असणार की डोळे भरोनिया पाहेन तुझे मुख, तेची मज सुख दे देवा, कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती दे देवा, वाहे रंगी टाळी नाचेन उदास, ते देई हातास पायासू, तुका म्हणे माझा सर्व देह पाहावं.
नको ठाव चिंतूयासी. की असणारी यांची इच्छा काय असते की अनेक नको ठाव चिंतूयासी. की देह भावा मी राहिलो ठेवूनी निवांत चरणी विठोबाच्या आमच्या हिताचा जाणूनी उपाव तोची पुढे देव करीत असे. की असणार आम्हाला काय आवडत असेल तर असणारे या परमात्म्याचं नाव आवडतं. की अशा असणारी तुका म्हणे माझा सकळ देह भाव. की डोळ्यानं काय केलं पाहिजे तर या परमात्म्यालाच बघितलं पाहिजे. कानानं काय ऐकलं पाहिजे तर परमात्म्याचं भजन ऐकलं पाहिजे. हातापायाने काय केलं पाहिजे तर परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. असं असणार की सर्व भावानं यांचं भजन चालू असतं म्हणतात. अरे नुसतं एवढं झालं का? महाराज म्हणतात अशातली तर गोष्ट ही तर आहेच. अशी असणारी भक्ती केली म्हणून हा परमात्मा यांच्या संगतीमध्ये राहतो हे तर झालंच. मात्र या महात्म्यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल की आतापर्यंत जे जे भक्त झाले की त्या भक्तांचा विचार करता की श्रवणे कीर्तने झाले की पावन सनकाधिक जाण परम भक्त की झाली ते विश्रांती कळा जीवी जीवन कळा. की महाराज म्हणतात की या भक्तांचं वैशिष्ट्य काय असेल की ज्यांचा हा परमात्मा अंकित झाला. तर महाराज बोलून जातात अनेक प्रकारचे भक्त या भक्तांच्या अगोदर होऊन गेले की ज्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने भक्ती केली. की असणारी 9 प्रकारची भक्ती आहे की पाद सेवण्यापूर्व झाला ब्रह्मरूप प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाची सख्यपणे अर्जुन नर नारायण वृत्ती जनार्दने दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून देखील राम बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद विभीषण व्रत चंद्रार्क व्यास आणि वशिष्ठ वाल्मिकादिक अनेक पुंडलिकादी शिरोमणी शुकादिक योगी रंगले श्रीरंगी परीक्षितीच्या अंगी ठसार उद्धव यादव आणि ते गोपाळ गोपिकांचा मेळ ब्रह्मरूप. की अशा असणारी भक्ती 9 प्रकारची भक्ती अनेक प्रकारच्या भक्तांनी या प्रकारची भक्ती केली. मात्र या ठिकाणी यांचा विचार करता यांनी काय केला असं तर फक्त आपला या ठिकाणी उद्धार केला. मात्र या महात्म्यांनी जी काय भक्ती केली की अनंत भक्त राशी तरले ते वानर ज्ञान देवा की जो जो दिवस उगवला तो ज्ञान देवे सफळ केला. पद पदांतरी कथिला जेणे आत्माराम संतोषे. की महाराज भगवंत स्वतः सांगतात की पूर्वी अपार भक्त झाले पुढे ही भविष्य बोलिले परी निवृत्ती ज्ञान देवी सोडविले अपार जीवजन. या महात्म्यांच्या या भक्तांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल की या असणाऱ्या भक्ती या भक्तांच्या भक्तीमुळे काय झालं असेल जो असणारा अवघड परमार्थ होता परमात्मा प्राप्ती करता अवघड होता तो मात्र परमात्मा की असा असणारा परमात्मा काय झाला आला नावा रूपा तुका सोपा की या महात्म्यांच्या भक्ती योगे काय झाला असं तर जो असणारा परमात्मा अवघड होता तो काय झाला असेल तर सोपा झाला म्हणतात.
यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल तर असा असणारा अवघड परमात्मा, अवघड परमार्थ सोपा झाला म्हणतात की महाराज बोलून जातात की जया अमृत देशा लागे सायास, तयाचा पाऊस केला 4 मास, पृथ्वी वाहोनी चासे चास चिंतामणी पेरिले. महाराज म्हणतात की ज्याची प्राप्ती भल्या भल्या लोकांना झाली नाही, मात्र असा असणारा परमात्मा, असा असणारा परमार्थ काय झाला असेल, सोपा झाला. की तू विश्वरूपटाची घडी, तारक ब्रह्माची उघडी, म्या निज दृष्टीने चोखडी, तुझी मूर्ती निहाळली. या भक्तांनी, या महात्म्यांनी काय केलं असेल की संत एकांती बैसले, सर्व हे सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले किती श्री हरीचे नाम. की या भक्तांनी कशा प्रकारची भक्ती केली की महाराज सांगतात की असणाऱ्या सर्व वाटा की मोडून या वाटा महाराज सांगतात की परमात्मा प्राप्ती करून घ्यायची असेल तर याच मार्गाने तुम्ही चला म्हणतात. की तुका म्हणे तुम्ही चला याची पांडुरंग भेटे. नाहीतर परमात्म्याचा विचार करता हा परमात्मा मोठ्या मोठ्या लोकांना प्राप्त झालेला नाही. लक्षणीया योगी पाहती आभास, मात्र आमचा विचार करता की तो दिसे आम्हास दृष्टी पुढे. आमचा विचार करता हा परमात्मा काय करतो, न सांगता करी. कशाच्या योगे तर असणाऱ्या आमच्या भक्तीच्या योगे. आम्ही तर या ठिकाणी भक्ती केली, मात्र तुम्हा जीवाला सुद्धा या ठिकाणी करायला लावली. यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल तर परमात्मा म्हणतो की या ठिकाणी हेच की जयाने गातली मुक्तीची गवारे, मिळविली मानती वैष्णवांची. परमात्म्याला ज्या प्रकारची भक्ती आवडत होती ती भक्ती या महात्म्यांनी करून दाखवली. की ज्या योगे तुम्हा जीवाला सुद्धा हा परमात्मा काय झाला, प्राप्त झाला. की महाराज सांगतात वैकुंठा जावया तपाचे साया. क्या परमात्म्याची प्राप्ती किती अवघड होती की लागे जीवानास की तया पुंडलिकी केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. की या महात्म्यांनी काय केलं असेल, तुका म्हणे सोपी गेले पायवाट, पंढरी वैकुंठ भूमीवरी. की नित्य भक्त हरी या लागी विनट, पंढरीची पेठ बसविली. या ठिकाणी महाराज सांगतात की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहून झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या असे म्हणत. की महाराज सांगतात या महात्म्यांनी काय केलं असेल की परमात्म्याने जे काय मुक्ती देण्याचं, मोक्ष देण्याचं दुकान टाकलं होतं की या ठिकाणी पुंडलिकरायांनी की मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे. परमात्मा या ठिकाणी कशासाठी उभारला की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळाहून आला येता. की असणारा गोकुळातनं कशामुळे या ठिकाणी आला तर असणाऱ्या या पुंडलिकरायांनी आणलं. कशासाठी, आणि या ठिकाणी पुंडलिकरायांनी वर मागून घेतला की मूढ पापी जैसे तैसे उतरी कासे. असा असणारा या ठिकाणी पुंडलिकरायांनी परमात्म्याला थांबून घेतलं होतं. मात्र या ठिकाणी थांबल्यानंतर परमात्म्याकडे जायला कोण या ठिकाणी तयार नव्हतं. की अशा असणारी ती पेठ, ज्या प्रकारे बाजार ओस पडला होता त्या प्रकारे या ठिकाणी परमात्म्याची अवस्था झाली. कारण परमात्म्याचा विचार करता महाराज सांगतात थोर प्रेमाचा भुकेला हाची परमात्म्याला काय आवडत असेल तर नामस्मरण केलेलं आवडतं. मात्र या ठिकाणी की महाराज सांगतात या ठिकाणी असं नव्हतं, कोण नामस्मरण करत नव्हतं. मात्र ज्या प्रकारची भक्ती परमात्म्याला आवडते
तशी भक्ती मात्र या ठिकाणी कोण करत नाही. मात्र या महात्म्यांच्या योगी काय झालं असेल, परमात्म्याची ती आवड पूर्ण झाली नाही की पंढरीची पेठ बसली की जयाने घातली मुक्तीची गवाडी वेळवळी मारी की ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्त पेठा स्नान दान घडे श्रेष्ठा वैकुंठ वाटा संत केले ज्ञानदेवी घेतले दान हृदये रलोनिया ध्यान समाधी बैसला निर्माण कथा कीर्तन करीत की असा असणाऱ्या परमात्म्याची जी काय भाव होता ती भाव असणारा या महात्म्यांनी जाणून आपली भक्ती तशी केली म्हणतात. ज्या योगे परमात्म्याची सुद्धा आवड पूर्ण झाली आणि महामाजीवांचा सुद्धा उद्धार झाला की अशी असणारी भक्ती या महात्म्यांनी करून दाखवली. की अशा असणाऱ्या परमात्म्याला जी काय अभिप्रेत असणारी भक्ती या महात्म्यांनी करून दाखवली. म्हणून महाराज म्हणतात की अशा भक्तांच्या संगतीमध्ये हा परमात्मा राहतो. म्हणतात की भक्त समागमे सर्व भावे हरी न सांगता करी सोडला साठविला राजे संपुष्टी बाहेर दाखवली मूर्ती तुला सांग म्हणा शिंगोली समागमे सर्व भावे हरी Thank you.
संकोष्टी बाहेर दाकुटी मूर्ती तुला. की महाराज बोलतात की जो परमात्मा अनेक जणांना अनेक प्रकारचे सायास करून जो प्राप्त झाला नाही, या भक्तांचा विचार करता की यांचा अंकित होतो, यांची असणारी सेवा करतो, कशाच्या योगे तर असणाऱ्या या महात्म्यांची भक्ती आवडल्यामुळं हा परमात्मा त्यांच्या संगतीमध्ये राहतो. की परमात्म्याचा विचार करता महाराज बोलून जातात. अनेक जणांनी अनेक प्रकारचे सायास केले, मात्र हा परमात्मा कोणाच्या हाती लागलेला नाही म्हणतात. मग ते असणारे वेद असू द्या, श्रुती असू द्या, शास्त्र असू द्या, नाहीतर योगी असू द्या, जपी असू द्या, तपी असू द्या, हा परमात्मा कोणाला सुद्धा प्राप्त झाला नाही. की वेदासी कानडा श्रुतीसी कानडा विठ्ठल उघडा पंढरी. महाराज बोलून जातात की वेदांना कळलेला नाही, श्रुतींना कळलेला नाही, मात्र असा असणारा परमात्मा आमच्या भक्तांचा आमचा विचार करता की विठ्ठल उघडा पंढरीसी. की महाराज बोलून जातात की जो परमात्मा वेद असणारा की ते या ठिकाणी परमात्म्याला जाणायला गेले. की महाराज म्हणतात काय अवस्था झाली त्यांची की वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त करूची. की श्रुती नेती नेती म्हणती अनुमानिना अनुमानिना. की महाराज सांगतात की वेद असणारे या परमात्म्याला जाणायला गेले, प्राप्ती करायला गेले, मात्र असणारा काय झालं असणारा तर मौन राहावं लागलं म्हणतात. की श्रुती जाणायला गेले, परमात्मा प्राप्ती करायला गेले, मात्र काय झालं असेल तर ते श्रुती नेती नेती म्हणते अनुमानिना अनुमानिना. की वेदा अगोचर परब्रह्म कारण योगी हृदयींचे परतत्व निर्वाण आकडून आकडे श्रुती धरियले मौन्य ते हे रूप पंढरीये विटे समचरण. की महाराज सांगतात अनेक जणांची अनेक प्रकारे सायास केले, मात्र त्यांची अवस्था काय झाली की नाथराय बोलून जातात नका पुसुबाई वेदासी काही कळलेची नाही शेष शिणला झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा देव विटेवरी का हो उभा उभा. की असणारे या सर्व मंडळींची अवस्था काय झाली की नाथराय सांगतात नका पुसुबाई वेदासी काही. की तुम्ही परमात्मा या ठिकाणी कशाला उभारलेला आहे किंवा परमात्मा प्राप्ती करायलाच या वेदांना विचारायला गेलं तर ते काय सांगतील कळलेच नाही. असणारे या परमात्म्याचा नित्य असणारे संगतीमध्ये असणारे की शेष की त्यांची अवस्था काय झाली की झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा. की असणाऱ्या 2000 द्विसहस्त्र म्हणजे 2000 जिव्हा झाल्या म्हणतात. त्या असणारी 1000 त्यांची तोंड होती. 1000 ज्या असणाऱ्या 1000 मात्र या परमात्म्याचं वर्णन करताना की काय झालं तर जेव्हा लोखंड झाले. विशेष शेनला झाल्या द्विसहस्त्र जिव्हा जिव्हा मात्र देव विटेवरी का हो बाबा. हे काय या मंडळींना सांगायला जमलं नाही, मात्र असणार ते असणार कोड कुणी सोडवलं असं तर या असणाऱ्या भक्तांनी सोडवलं म्हणतात. की हा परमात्मा त्या ठिकाणी कशासाठी उभारलेला आहे तर भक्ती सुख भोगण्याकरता उभारलेला आहे. परमात्म्याला कशाची आवड होती तर भक्ती सुखाची. की भक्ती सुखालागी आपण बेची दोही भागी वाटोनी अंगी सेवकई वाणी. की या ठिकाणी हा सर्व पसारा कशासाठी निर्माण केला आहे खेळ मांडीला हो खेळ मांडीला हो या संसाराचा खेळ मांडीला हो. की देव भक्त पण सुखाचा सोहळा.
की या परमात्म्यानं हा सर्व पसारा हा सर्व कशासाठी निर्माण केला, तर फक्त आणि फक्त भक्ती सुख भोगण्याचा. परमात्म्याला भक्ती सुख भोगायचं होतं, मग यासाठी तर हा सर्व पसारा हा सर्व खेळ निर्माण केला. मात्र या ठिकाणी काय झालं असं, नव्हे त्याची कैसे झाले रे खेळिया, नाही त्याची दिसू लागले रे, अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले. त्या अशा असणारी या खेळाला आल्यानंतर जीवाची अवस्था की असणाऱ्या या जीवाला मार्ग दाखवायचं काम कुणी केलं, तर या महात्म्यांनी केलं. या असणाऱ्या खेळाला, या असणाऱ्या नरदेहाला, या मृत्यू लोकाला आल्यानंतर काय करायला पाहिजे, या महात्म्यांनी सांगितलं नाही. की महाराज बोलून जातात की जीवाची जी काय, म्हणजे या ठिकाणी असा अर्थ नाही की या ठिकाणी जीव नामस्मरण करत नव्हता, परमात्म्याचं भजन करत नव्हता, अशातली काही गोष्ट नाही. ज्ञानोबराय बोलून जातात की देखील मनुष्य जात सकळ हे स्वभावताची भजनशील झाली असे केवळ माझ्याची ठाई. की महाराज म्हणतात की या ठिकाणी भजन करत नव्हते, अशातली काही या ठिकाणी गोष्ट नाही. की ऐसा अखंड भजन करी उगाची नोहे क्षण भरी, अवघे गावद्वारी आहे जैसी. म्हणजे या ठिकाणी जीवाचं भजन चालू होतं, मात्र ते या परमात्म्याला ज्या प्रकारचं पाहिजे होतं तसं नव्हतं. त्या आपलं भजन कसं चालू होतं की सोमवारी महादेवाला जायचं, मंगळवारी आई साहेबांकडे जायचं, बुधवारी पुन्हा पांडुरंगाकडे जायचं, गुरुवारी दत्ताकडे जायचं, शुक्रवारी पुन्हा आई साहेबांकडे यायचं, शनिवारी पुन्हा हनुमंतरायांकडे जायचं, रविवारी खंडोबाकडे जायचं. असं असणार भजन चालू होतं. ऐसा खंड भजन करी उगाच नोहे क्षणभरी, अवघे गावद्वारी आहे. मात्र की हे काय भजन जीवाचं योग्य नव्हतं. परमात्म्याला कशा प्रकारचं भजन आवडतं, आहे तुक चित्ते अनुष्ठापा ययाती, पतिव्रता पतिते जया परी. भजन कशा प्रकारचं व्हायला पाहिजे की पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. की या ठिकाणी परमात्मा काय म्हणतो, फक्त तुम्ही या ठिकाणी काय करा की माझे अनुसंधाने देख, संकल्प जाणणे निषेक, मध्याजी चोख याची नाव, आणि माझी या भजनी असता दया ते मी याही वरी पार्था, माझी या भजनी असता दया ते मी पार्था तरी. की अशा असणारी अद्वैत भक्ती या महात्म्यांनी जीवाला करायला असते. यांचा विचार करता हा परमात्मा यांना प्राप्त नव्हता, अशातली काही गोष्ट नव्हती. मात्र या महात्म्यांना कळवळा उपजला, म्हणून या महात्म्यांचा या ठिकाणी अवतार आहे की ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धराया आले दीन जना. हा परमात्मा यांना प्राप्त नव्हता, अशातली काही गोष्ट नाही. मात्र या ठिकाणी जीवाला या जी काय भ्रांती होती की तो मद व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. की या महात्म्यांनी काय केलं असं की जीवाची ती भ्रांती दूर केली. की मज तो पडली होती भली, चित्ताची अपसव्य झाली होती, मृगजळे गोवी केली, दृष्टी उघडली बरवे झाली. की या ठिकाणी महात्म्यांनी सांगितलं कशा प्रकारची भक्ती केली पाहिजे. की वर्मते एक आहे दृढ धरावा भाव, जाणीव लागवण लागो निधी तो भाव, मनोनी संकटाकी सेवी अद्वैत, तुका म्हणे हाची संती मागे केला भाव. की असा असणार हे की हे वर्म या महात्म्यांनी काय केलं असं तर या जीवाला दाखवून दे की साधू संत माय बाप जे का दयेचे सागर, भावाचे मुख्य स्थान भक्तीचे ते आहे, तिही केले कृपादान मस्तकी ठेविया राखून. की ज्या युगे माया मोह निरसली, शुद्ध झाले कलेवर कृष्णांजने कविरा.
डोळा घालिता आढळ तिमीर दुःख गेले फिटले भ्रांतीचे फळ श्री गुरु निवृत्तीराये मार्ग दाविला बाप रखुमादेवी गुरु विठ्ठल जनाचा दया की या महात्म्यांनी काय केलं असेल की बाप रखुमादेवी गुरु विठ्ठल दिनाचा दयाळ हे या महात्म्यांनी जीवाला सांगितलं की यारे यारे लहान होत या आपली बदली नाही करावा विचार चिंता की महाराजांनी या महात्म्यांनी सांगितलं की परमात्मा प्राप्ती अवघड आहे मात्र अशा वर्मानं जर भक्ती केली किंबहुना आम्ही सांगतो अशा प्रकारची भक्ती तुम्ही केली नामस्मरण केलं तर असणारा तो परमात्मा काय करतो तर या परमात्म्याला अशा भक्तीची आवड आहे आणि या भक्तीसाठी वेडा झाला लाचावला असा असणारा परमात्मा या भक्तीसाठी वेडा होतो म्हणतो की या जीवाला या महात्म्यांनी दाखवून दिलं की विठो सापडा या हाती ठावी झाली एक गती न धरी भय चित्ती किती बळ तयाचे की परमात्मा प्राप्ती करायला अवघड आहे मात्र लागे आपणची हाती कीव भाकावी काकुलती करी मग चित्ती असेल ते दयासी की असा असणारा परमात्मा प्राप्ती करायला अवघड आहे मात्र कीव भाकावी काकुलती करी मग चित्ती असेल ते दयाची नाहीतर परमात्मा महाराज बोलून जातात एकलेने भाव बळे काही सापडे तो सबळे मात्र वैष्णवांच्या मेळे उभा टाके अक्केसी असा असणारा परमात्मा ती भावे विण तत्वता परमार्थ नयेची हाता सकळ साधनाचे माथा जाण तत्वता सद्भाव की जया देवाची पाहता थोरी विश्व परमाण ही दशान घरी मात्र तो परमात्मा तो भावाची सरोवरी नभेची काय असा असणारा परमात्मा मात्र वश करायचं कारण वश व्हायचं कारण काय असं बांधा माझी या जीवासी तुका म्हणे प्रेम पाशी मग काय करतो तो परमात्मा न सोडी तयासी सर्वस्वासी उदार की असा असणारा परमात्मा अशी जर भक्ती आपल्याकडून घडली तर मात्र परमात्मा काय करतो न सोडी तयासी सर्वस्वासी उदार परमात्मा प्राप्त करायला अवघड आहे की योग याग विधी येणे वायाची उपाधी तीर्थ व्रत नेम भावे विणसी वायाची उपाधी की भाव बळे आकडे एरवी आकडे कर्तळी आवळे परमात्मा प्राप्त करायला अवघड आहे मात्र या ठिकाणी आम्ही ज्या प्रकारची भक्ती केली त्या भक्तीनं जर तुम्ही सुद्धा या परमात्म्याची प्राप्ती करू शकता या जीवाला या महात्म्यांनी सांगितलं की असणारा हा परमात्मा जरी अवघड असला मात्र अशी जर भक्ती केली तर तो परमात्मा काय होतो तर सहजासहजी प्राप्त होतो मात्र त्यासाठी भाविका हे वर्म सापडले लिखे सेविते कौतुके धन्य हे असणारा आमचं उदाहरण पाहता आम्हाला हा परमात्मा कसा प्राप्त आहे इच्छितील तैसा नाचे त्यांच्या छंदी वंदितील पदे सुकुमार आमचा विचार करता महाराज म्हणतात हा परमात्मा आम्हाला नुसता प्राप्त आहे अशातली काही गोष्ट नाही कसा प्राप्त आहे आम्ही या ठिकाणी इच्छा करावी आणि या परमात्म्यानं पूर्ण करावी की असा असणारा कशाच्या योगे साठविला हे हृदय संपुटी कसा परमात्मा या ठिकाणी यांचा अंकित आहे की मागण्याची आस पाही मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोर की असा असणारा परमात्मा या महात्म्यांनी इच्छा करावी आणि परमात्म्यानं ती पूर्ण करावी कशाच्या योगे तर एकच कारण साठविला हे हृदय संपुटी बाह्य महाराज शेवटी बोलून जातात की यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल किंबहुना यांचा भाव कसा असतो तर तुका म्हणे जीव भाव देवा पायी
हेवोनिया काही न मागती, की असणारा यांचा भाव कोणाकडे असेल किंवा कोणा जवळ आहे, तर असणारा सर्व भाव यांचा कोणापाशी आहे, तर या परमात्म्याकडे. की या ठिकाणी महाराज बोलून जातात की असणारा हा परमात्मा आवडतो आणि याचं असणारं नाव आम्हाला आवडतं. या ठिकाणी आम्हाला दुसरे अन्य कोणतेही विषय आवडत नाहीत. की महाराज म्हणतात की आम्हासी तो नाही आणि एक प्रमाण नामासी कारण विठोबाच्या. आम्हाला काय आवडत असेल, एक विषय तो सकळांचा हरी, त्याची आवडीने आवडी बदली, अंध बहिरे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी. असा असणारा परमात्मा, की आम्हाला काय आवडत असेल तर असणारा या परमात्म्याचं नाव आणि हा परमात्मा आवडतो. नाहीतर आमचा विचार करता अन्य विषय, तुम्हाला मला आवडणारे विषय तर सोडून द्या. कारण महाराज बोलून जातात की या ठिकाणी हा परमात्मा आम्हाला सुद्धा काहीतरी द्यायला तयार होतो. कशासाठी, तर त्याला यांच्या असणाऱ्या उत्तीर्ण होण्याकरता हा परमात्मा काही द्यायला तयार होतो. मात्र या ठिकाणी आमचा विचार करता की आम्ही त्याला सांगतो की मोक्षपदे तुच्छ केले या कारणी आम्हा जन्म घेणे युगायुगी. कशामुळं, कशासाठी, की मोक्षपद सुद्धा या महात्म्याने काय करावं, तर लाथाडावं. की बळीयाचे अंकित आम्ही झालो, लाथाडीला संसार केला षडूर्मिचा. असा आपण आम्ही कसा आहोत, की बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. की असणार की बळीयाचा अंग संग झाला, की आम्हाला काय आवडतं, तर हा परमात्मा आणि याचा असणार भक्ती सुख आवडतं. कारण का, हे भक्ती सुख कसं आहे, विटे आईसे सुख नोहे भक्ती. की मोक्ष सुख असेल, वैकुंठातलं सुख असेल, हे सर्व कशा आहेत, तर नश्वर आहेत म्हणतात. मात्र या ठिकाणी असणार भक्ती सुख कसं आहे, तर पुढता पुढची असणार आहे. या सुखासाठी की तुका म्हणे जीव भाव देवा पायी देवोनिया काही न. मात्र आम्हाला हे भक्ती सुख मिळत असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखी असणारा या सुख हे परमात्म्याचे संग सुख मिळत असेल तर आम्ही काय करू, की उपदोनी आपुलकी येऊ काला खाऊ देवा. असं असणार. महाराज बोलून जातात या महात्म्यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय असेल, तर या ठिकाणी हेच वैशिष्ट्य. या महात्म्यांनी भक्ती स्वतः तर केलीच केली, मात्र महाजीवांचा उद्धार कसा होईल याचा या ठिकाणी विशेष प्रयत्न केला म्हणतात. की तुका म्हणे जीव भाव देवा पायी देवोनिया काही न. साठ विलाला हे हृदय संपुटी बाहेर धापुटी. सांग भक्त समागम सर्व भक्त समागमी
कामने जीव भाव देवा पाई
संत संगे सर्व काळीचा वार चंद्रभागे स्नान चंद्रीचा वार कुमार अंकाराचा वारा लागू असावे कल्याण मागणे ते तुझ प्रती आहे या संतास निर्विहीची मदती आहे तुला म्हणे आता उदार त्यानंतर सर्वांनी प्रसाद व चहा घेऊन मग जायचंय। तसंच उद्या सायंकाळी 6 वाजता पाठ चौक येथून पुण्यतिथीनिमित्त गाडगे महाराजांची दिंडी निघेल व त्यानंतर 9:30 ते 11 या वेळेत हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांचं कीर्तन होईल। तरी सर्वांनी गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलालाचे कीर्तन होईल। तरी सर्वांनी श्रवणाचा लाभ घ्यावा मायबा।